शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मी 2009 मध्ये मी हरलो होतो। निवडणुकीमध्ये हार जीत असते, माझी काही शिर्डीवर नाराजी अजिबात नाही आहे। परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीने करण्यासाठी माननीय हमारे सदाशिव लोखंडे जे खासदार आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहेत आणि आता ते सिटिंग या ठिकाणचे खासदार आहेत, हे सगळं खरं आहे। पण तरी एक माझी इच्छा आहे की मी एका पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे। मी लोकसभेमध्ये मी 3 वेळेला मी होतो आणि ते देशातल्या लोकांची इच्छा आहे मी त्या लोकसभेत आलो पाहिजे। त्यामुळे मी माझी भावना मी व्यक्त केलेली आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मांडलेली आहे। अमित शाह आहेत, त्यानंतर नड्डा साहेब आहेत आणि इतरांच्या समोरही माझी भूमिका मी मांडलेली आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 2 जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे। आम्ही काय आवाज मागणी करणार नाही, परंतु 2 जागा RPIला सोडाव्यात, कारण दलित मतदार जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला 45 जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे। त्यामुळं मला माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभा राहिलं पाहिजे, लोकसभेमध्ये आलं पाहिजे। आणि एकतर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेंना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा दिली राहिली 2 वर्षाची, तर पुढे त्यांना संधी मिळेल। अशातून काय मार्ग काढता येईल आपण पाहूया। जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे। चांगले सहकारी आहेत, मित्र आहेत आणि आता माझा काय अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही आहे। मी त्या ठिकाणी राज्यमंत्री आहे, आता मला काय कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं ही देशातल्या लोकांची इच्छा आहे। पण आता माझ्या पक्षाचे खासदार आहेत ते जास्त नसल्यामुळं, मी एकटाच असल्यामुळं मला ही राज्यमंत्रीपदाची का संधी असेना, पण ती नरेंद्र मोदीच्या मार्फत मिळते आहे। त्यामुळं विनायक राऊत यांना एवढंच सांगणं आहे, माझा अपमान अजिबात होत नाही आहे, माझा अपमान कुणी करू शकत नाही आणि मी कोणाचा अपमान करत नाही आहे। मी जरी आता उद्धव ठाकरेंच्या सोबत नसलोही तरी आम्ही काय त्यांचा अपमान करेल अशा पद्धतीचं वक्तव्य कधी करत नाही आहे। त्यामुळे माझी अशी सवय आहे की सगळे आपले मित्र आहेत। राजकारणात आपण कुठे असलो तरी नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असलं पाहिजे, एकमेकाला शिवीगाळ करणारं राजकारण असू नये। आणि अलीकडचं राजकारण बदललेलं आहे। पूर्वीच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे की पक्ष आणि विपक्ष, सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष हे सगळे एकत्रितपणे काम करताना मी पाहिलेलं आहे। 90च्या काळामध्ये मी मंत्री असताना त्यावेळेला सगळ्या विरोधी पक्षाची कामं आम्ही जास्त करत होतो। विरोधी पक्ष असला तरी काही सत्ताधाऱ्याची कामं करायची असं नाही, तर विरोधकांची कामं करायची अशा पद्धतीची परंपरा त्या काळामध्ये होती। आता अलीकडे थोडंसं राजकारण बदललेलं आहे आणि या बदललेल्या राजकारणाला बदलणं अत्यंत आवश्यक आहे। आपण खेळीमेळीनं राजकारणामध्ये असलं पाहिजे असं माझं मत आहे।